मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे फेब्रुवारी महिना उलटून गेल्यानंतर सुद्धा मिळाले नव्हते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी फेब्रुवारीचे अनुदान हे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मार्च महिन्याच्या 7 तारखेला देणार असल्याचे सांगितले होते आणि त्याप्रमाणे ते पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी असेही स्पष्ट केले होते की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन्ही एकत्रित दिले जाणार नाहीत आणि सांगितल्याप्रमाणे फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याच्या 7 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत। तसेच मार्च महिन्याच्या अनुदानासाठी वित्त विभागाने निधी हस्तांतरित केल्यानंतर मार्च महिन्याचा लाभ पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते। त्याप्रमाणे 7 मार्चला फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केल्यानंतर लगेचच दुसऱ्यांदा म्हणजे 12 मार्चपासून मार्च महिन्याचे पैसे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लगेचच बँकेमध्ये जाऊन अपडेट करा आणि न विसरता माझ्या चॅनलला कमेंट करा, म्हणजे बाकीच्या महिलांना सुद्धा समजेल। जुलै 2025 पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत जुलै महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 13,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।